नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे झटपट असा हरभरा भात बनवणार आहोत। या अगोदर तुम्ही वाटाणा भात नेहमीच बनवला असेल आणि खाल्ला असेल किंवा वेगवेगळ्या डाळी टाकून सुद्धा आपण खिचडी नेहमीच बनवतो, परंतु या दिवसामध्ये भेटणारा हरभरा घालून हरभरा भात जर रेसिपी केली तर ती अगदी आवडीने सगळेजण आनंदाने खातात। गावाकडे तर ही हमखास केली जाते। तुम्ही एकदा नक्की करून पहा, नेहमी नक्की बनवाल। तर त्यासाठी साहित्य अगदी कमी आहे। 1 वाटी हरभरा आपल्याला सोलून घ्यायचा, 1 वाटी तांदूळ त्यासाठी काढून घ्यायचा, त्यानंतर 1 मोठे टोमॅटो आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, 1 मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा, आलं लसूण आपल्याला येथे फ्रेश अशी पेस्ट करून घ्यायचं किंवा ठेचून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये काही खडा मसाला घालायचा आहे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 हिरव्या इलायच्या, 2 काळ्या इलायच्या, 2 तेजपत्ते, त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्री फूल एवढा खडा मसाला घ्यायचा। आता हे काढून घेतल्यानंतर आपल्याला झटपट असा 2 लिटरचा कुकर गॅसवर ठेवायचा। त्यामध्ये 4 पळ्या तेल घालून घेतलं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची। आता एवढी फोडणी तयार झाल्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। येथे आपल्याला फोडणी देताना गॅस नेहमी मंद ठेवायचा। आता कांदा छान लालसर असा झाला, त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची। ही थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचा आहे। हे पहा, टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असं थोडंसं परतून घ्यायचं, कारण की आपण ऑलरेडी हे कुकरमध्ये छान असे शिजून घेणार। आता परतून झाल्यानंतर यामध्ये हरभरा घालून घ्यायचा आणि हरभरा सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे। आता सर्व फोडणी आपण व्यवस्थित अशी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो खडा मसाला। खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। येथे मी लवंग आणि मिरी अजिबात घातलेली नाही, तर त्यापेक्षा कमी असा खडा मसाला घातलेला आहे। लवंग आणि मिरी घातली तर घशामध्ये हमखास तडतड करते आणि तिखटपणा जाणवतो, त्यामुळे मुलं खाण्यास नकार देतात। मुलांनी हा भात खावा म्हणून यासाठी आपण यामध्ये खडा मसाला घातलेला नाही। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये लवंग मिरी घालू शकता। आता सर्व छान असं तेल सुटेपर्यंत आपण येथे परतून दिलं। आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ सर्व एकत्रच येथे मी घालून घेत आहे। त्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि सर्व छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, तांदूळ धुताना आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचे। आता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा हिंग पावडर घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा येथे मी गरम मसाला घालून घेत आहे। तुमच्याकडे जर खिचडी मसाला असेल तर तोही घातला तरी चालेल। आजकाल बाजारात सगळीकडे उपलब्ध असतो, तर नक्की घालून पहा, अतिशय छान अशी टेस्ट येते। आता आपला भात तयार होण्यासाठी किंवा शिजण्यासाठी यामध्ये 1.5 ग्लास पाणी मी येथे घालून घेत आहे। पाणी तुम्ही तुमच्या तांदळाच्या प्रतनुसार घालू शकता, कारण की प्रत्येक तांदळाला शिजण्यासाठी वेगवेगळं असं पाणी लागतं, त्यानुसार तुम्ही ते पाणी ठरवून घ्या। आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपल्याला झाकण लावून याच्या कमीत कमी 3 शिट्ट्या करायच्या। आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर एवढा सुंदर भात झटपट असा तयार झाला। कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे। अगदी मोकळा सुटसुटीत भात येथे तयार झाला आणि अतिशय सुंदर असा याचा सुवास सुटलेला आहे। भाताच्या शिट्ट्या व्हायला सुरुवात झाली की घरामध्ये अतिशय सुंदर असा सुगंध या खिचडीचा पोहोचतो, त्यामुळे घरातील सगळेजण अगदी आतुरतेने या भाताची वाट पाहतात। असा हा गरमागरम झटपट आणि 3 शिट्ट्यामध्ये तयार होणारा आणि या दिवसामध्ये येणाऱ्या हरभऱ्यापासून आपण बनवलेली ही रेसिपी नक्की करून पहा।
या भाताचा एकही शीत कुकरमध्ये शिल्लक राहत नाही, इतका झटपट असा संपतो। तर नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मला कमेंट करून नक्की सांगा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।